हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आज जरा आजचे लग्नाला आलेले मुला मुलींबद्दल जरा मला बोलायचं आहे. आता लग्नाला आलेले मुला मुलींचा एक तक्रार आहे आपले पालकांविषयी. पालक आम्हाला लग्नाला फोर्स करतात. ते काय म्हणतात? ते म्हणतात, आज तू लग्न केलं नाही, उद्या म्हातारा झाल्यावर आम्हाला कोण बघणार? म्हणजे ह्यांना म्हातारपणी बघायला पाहिजे म्हणून मी लग्न करायला पाहिजे का? किंवा काही आई वडील म्हणतात, आम्ही एवढी प्रॉपर्टी करून ठेवलेली आहे, ती पुढे कोण बघणार? तू लग्न केलं नाहीस तर पुढे त्या प्रॉपर्टीचं काय? हे मुलांचं म्हणणं आहे. म्हणजे आम्ही काय ते प्रॉपर्टीसाठी लग्न करायचं? त्याला कोणतरी उत्तराधिकारी पाहिजे म्हणून हे मुलांना वाटते. मॅरेज आणि लाईफ म्हणजे लग्न आणि आपलं जीवन हे आपली स्वतःची चॉईस आहे आणि पालकांनी हे लुडबुडू करू नये. पेरेंट्स शुड नॉट इंटरफिअर इन दॅट. हे त्यांचं मत आहे. आता बरेच आई वडिलांचं काय मत असते, मुलं मुली लग्नाला आली तर. आता समाजात आम्हाला विचारतात, मुलाचं लग्न करत नाही का, मुलीचं लग्न नाही का करत? आम्ही समाजाला काय उत्तर देऊ? म्हणजे आपल्या मुलांनी समाजासाठी लग्न करावं का? मग पालक म्हणून आपण काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल मला आत्ता बोलायचं आहे. एक म्हणजे आपण मोकळेपणानं मुलांशी बोलायला पाहिजे आणि पेरेंटिंगचं नवीन जरा दृष्टिकोन आपण बघायला पाहिजे आणि भावनात्मक मदतीनं पुढे सरकायला पाहिजे. म्हणजे काय करायचं? म्हणजे त्यांचे इमोशन्स पण आपण समजून घ्यायला पाहिजे. आज आता मुलं मुली सगळेच लग्न म्हणजे जरा घाबरलेत म्हणेन मी, किंवा नको म्हणतात. ह्याला बरीच कारणं आहेत. एक म्हणजे लग्न झाल्यावर आपला पार्टनर आपले मनासारखं वागेल असं वाटत नाही. म्हणून आपण काय करायला पाहिजे, तुम्ही लग्न ठरवला तरी त्यांचं त्यांना आधी भेटू द्या. त्यांचं ते हो म्हटलं तर पुढे जावा. उगीच समाजासाठी म्हणून त्यांना फोर्स करू नका. समाजासाठी म्हणून फोर्स केला की काय होतंय, उद्या त्यांचं पटलं नाही तर आपल्याला माहित आहे किती प्रॉब्लेम्सला आपल्याला पुढे जावं लागते. किंवा ती मुलं म्हणून खुश राहतात का? नाही. त्यामुळे त्यांना तुम्ही इमोशनली ब्लॅकमेलिंग करायचं सोडा. हा शब्द मी मुलांनी वापरलेला शब्द वापरतेय. आई वडील आम्हाला ब्लॅकमेल करतात. समाजाला आम्ही तोंड कसं दाखवू? अजूनही लग्न झालं नाही तुमचे मुलाचं किंवा मुलीचं, समाजाला मी कसं तोंड दाखवू? हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला समाज महत्वाचा का आपली मुलं महत्वाची हे बघा आधी. किंवा प्रॉपर्टी, अहो तुम्हाला प्रॉपर्टी कोणी मुलांसाठी करून द्या असं काही हे होतं का? नाही. प्रॉपर्टीचं पुढे बघेल ना तो, तुमच्या नंतर तो किंवा ती आहे ते बघतील पुढे काय करायचं. तुम्ही आहे एवढं केले, तुमचं तुम्ही भरपूर त्याचा उपभोग घ्या.
आणि आपल्या सर्वांना माहीत आहे आपण हे जग सोडून जाताना काही आपल्या बरोबर घेऊन जात नाही. हे आपण लोकाला म्हणतो, कित्येक वेळा विचारतो, पण स्वतःला हा प्रश्न आपण कधी विचारत नाही. त्यामुळे हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे हा निर्णय तुम्ही त्यांच्यावरच सोडा. आपण जातोय पुढे, तिला काय करायचं तर ते करतील. हवं ते उपभोग घेतील, नाही ते कोणाला देऊन टाकतील, समाजाला देतील, काही करू दे. आपलं नाही. आपण आपली कर्तव्य सगळी पूर्ण केलेली आहेत. आपण त्यांना बघितले चांगल्यापैकी, त्यांना शिक्षण दिले, आपले पायावर उभं केले, सर्व काही केलेलं आहे. आपण आणि स्वतःला आपण आहोत तोपर्यंत आपण जेवण खाण करून आपण स्वतः राहू व्यवस्थितपणे, कोणाकडे हात पुढे न करता. एवढं आपण प्रत्येकानं फायनान्शियली इंडिपेंडेंट राहायला पाहिजे. तर मुलं असो मुली असो, कोणी दुसऱ्यावर नाही, ॲटलिस्ट मला हवं एवढं तरी मला मिळवायला पाहिजे, हे प्रत्येकानं जाणून घ्यायला पाहिजे आणि इंडिपेंडेंट राहायला पाहिजे. पूर्वीचे काळी बरेच वेळेला मुलींबाबत हे व्हायचं का, पुढे काय तिचं का, म्हणजे तिला शिक्षण नव्हतं, स्वतःचं मिळवायचं, स्वतःचे पायावर उभं राहायचं, तिला कला काही नव्हती, मग तिला बघायला कोणतरी पाहिजे ना, म्हणून कोणाचं तरी गळ्यात बांधून टाकायचं, म्हणजे ती तिथे ॲटलिस्ट घरकामात हे करत तरी राहील, ही अपेक्षा होती. खरं बोलतीये मी, पण असं असता कामा नये. आणि देवानं प्रत्येकाला काय तर दिलेलं आहे. सगळ्यांना शिक्षण येत नसेल, सोडानं कितीतरी कला आहेत त्या येऊ शकतील. काही नवीन नवीन बिझनेस म्हणा तर काही करू शकतील. त्यामुळे हे सगळ्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि आपली मुलगा असो मुलगी असो, त्यांना स्वतःचे पायावर उभं करायचं, हे महत्त्वाचं. लग्न महत्त्वाचं नाहीये. त्यांना वाटलं ते लग्न करतील का, म्हणजे हल्लीची मुलांनी ओपनली ते सांगितलेलं आहे मला, हे आमचं चॉईस आहे. लग्न करायचं का नाही, आपण पुढे लाईफमध्ये करायचं, हे आमचं चॉईस आहे. आणि पालकांनी ते लुडबुडू करू नये, ही आजचे मुलांचे विचार आहेत. त्यामुळे आपण फार हे पालक म्हणून लुडबुडू करू नये. आणि तुम्ही म्हणताना आमचे नंतर काय किंवा आमचं कोण करणार, अहो वृद्धाश्रम तर हे सगळं आहे, सगळ्या सोयी सुविधा आहेत. काळ बदललेला आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही बिलकुल मुलांना जास्त फोर्स करू नये. जास्त फोर्स केला की काय होते, काही मुलं मग घर सोडून जातात. आपल्याला आपलं मूल पाहिजे, त्याचं मन आपण समजून घ्यायला पाहिजे का, त्यांना लग्न करणं किंवा समाज हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला वाटते तुम्ही समाजाला घाबरू नका. त्याच्याऐवजी तुमचे काही प्रश्न आहेत, तुमचे मुलांशी ओपनली बोला. मुलं तुम्हाला त्याला उत्तर देतील. इवन तर कसं सॉल्व करायचं हे सुद्धा तुमचं तुम्ही ठरवा. तुम्ही आणि तुमची मुलं. समाजाला घाबरून मुलांनी हे करायला पाहिजे तर करायला पाहिजे नाही, बिलकुल मागे लागू नका. एस्पेशली मी लग्नाला आलेले मुलं मुलींबद्दल बोलतीये, त्यांना बिलकुल तुम्ही फोर्स करू नका. हल्ली आणि कसं खूप बदललेलं आहे हो, मुलांना मुलींनाही खूप काळजी आहे. हल्ली पूर्वीसारखे दिवस नाही आहेत. बऱ्याच गोष्टींची त्यांना भीती आहे. आजूबाजूला आपण बघतो काय झालेलं आहे, विश्वासार्हता कमी झालेली आहे. नो डाऊट आज न उद्या त्यांना त्यांचे विश्वासातलं त्यांना योग्य वाटलं ते लग्न करतील, नाही म्हणणार नाहीये. पण ते खूप गोंधळलेली आहेत मुलं.
त्यामुळे तुम्ही त्यांना बिलकुल फोर्स करू नका, उलट समजून घ्या त्यांना, ओपनली बोला त्यांच्याशी, तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील. आपल्याला काय बोलायचं आहे हे विषयी कळवा मला. हॅव अ गुड डे.